धक्कादायक बातमी समोर येते सांगलीमधून। सांगलीमध्ये दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांचा मुळशी पॅटर्न स्टाईलनं वाढदिवसाच्या दिवशीच खून करण्यात आलाय। या धक्कादायक घटनेनं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। हल्लेखोरावर मोहिते समर्थकांनी प्रतिहल्ला केला होता। यात तो गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। आज सकाळी शाब्या शाहरुख शेख याला मृत घोषित करण्यात आलंय। मात्र या घटनेने सांगलीत खळबळ उडालेली आहे। या दुहेरी खुनामुळे सांगली शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। या प्रकरणात 4 आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत। या प्रकरणानंतर सांगली पोलिसांवर अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होताना दिसतात। पण नेमकं हे काय घडलं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मंगळवारी रात्री उत्तम मोहिते यांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रात्री 12 वाजता वाढदिवसानिमित्त मोठी गर्दी झाली होती। घराच्या परिसरात मांडव घातला जात होता। त्याचवेळी स्थानिक नेते देखील आले होते। तर दुसरीकडे आरोपी शाब्या शेख हा बर्थडे पार्टीला आला होता। शाब्यासोबत 8 ते 10 पोरं होती। आरोपीनं प्रथम जेवणाचा आस्वाद घेतला आणि शुभेच्छा देण्यासाठी तो स्टेजवरती गेला। स्टेजवरती गेल्यानंतर मोहितेला हसत त्यांनी शुभेच्छा दिल्या। त्यानंतर अचानक शेख यानं गुप्तीने मोहिते यांच्या पोटात आणि मानेवर सपासप वार केले। आरोपीच्या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत मोहिते रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले। शाहरुख शेखच्या हल्ल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी आणि उपस्थित जमावानं हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला। यावेळी झालेल्या झटापटीत शेखच्या पायावरती वार लागला। पायातून रक्त येऊ लागलं। त्याच्या पायातून प्रचंड रक्तस्राव झाला। त्यानंतर जमावानं त्याच्यावरती बेदम मारहाण केली। यात त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र पूर्व वैमनस्यातून हल्ला झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती।